दबोयात मोठ्या टॉप 9 बातम्या। किल्ले प्रतापगडावर एआय तंत्रज्ञानानं शिवप्रताप दिनाचा इतिहास उलगडणार। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। पर्यटकांसाठी विशेष प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार। प्रकाश या कुंभमेळा निधीवरून जवळपास भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। 130 कोटींचा निधी मंजूर झाला, मात्र 3 रुपयेही आले नाहीत। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा आरोप, तर मंजूर झालेल्या कामाचं श्रेय घेण्याचं काम रघुवंशी करतायत। हिना गावित यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेच्या निर्णयामुळे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा। पुण्यातील धनकवडी टीडीआर प्रकरणाला शिंदेकडून तात्पुरती स्थगिती। उषा चव्हाणांनी पुण्यातील जमिनीच्या वादावरून न्याय मिळवून देण्यासाठी शिंदेकडे केलेली मागणी। उषा चव्हाण यांना राज्य सरकारचा पुरस्कार परत करण्याचा त्यांनी निर्णय जो आहे तो सध्या स्थगित केला। बंधू मनोहर भोसलेंचा मुक्काम आता जेलमध्ये आहे। करमाळ्यातील फसवणूक प्रकरणामध्ये भोसलेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली। किडनी स्टोन बरा करण्याच्या नावाखाली 41,000चा त्यांनी गंडा घातला। सोलापूर पुणे महामार्गावर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाच्या वेळेला पोलीस अधिकारी राहुल आत्राम आणि राजू शेट्टींमध्ये खडाजंगी झाली। इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मान्सून अंदमानात दाखल। 26 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। नैऋत्य मान्सून वाऱ्यांसाठी अरबी समुद्रामध्ये अनुकूल परिस्थिती। मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यात अल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता। कोकणामध्ये 2 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। रत्नागिरी सिंधुदुर्गाला येलो अलर्ट जारी। ताशी 30 ते 35 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाच्या शक्यता। पुण्यामध्ये अवकाळी पावसानं धान पिकाचं मोठं नुकसान। शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मराठवाडा आणि विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा। अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा उच्चांक गाठण्याची शक्यता। दुपारच्या वेळेमध्ये नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन। वर्ध्यामध्ये 46°C तापमानाची नोंद। सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ। तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची हवामान विभागाकडून अंदाज। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। नागपूरमध्ये हीट वेव्हमुळे दुपारी कोचिंग क्लासेसवर बंदी। कामगारांना सुद्धा 11 ते 4 विश्रांती द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश। महाविद्यालयांनी सुद्धा शक्यतो दुपारच्या सत्रामध्ये परीक्षा वर्ग टाळावेत अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये आता वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना फटका बसलाय। तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी आहे। 52 बीर मधील शेतकऱ्यांचे सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झालं। चंद्रपूर शहरातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। नागरिक भर उन्हामध्ये पाणी भरत असल्याचं चित्र आहे। शहरातील जटपुरा प्रभागामध्ये रोज टँकरनं पाणी पुरवठा होतोय। पाण्यासाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळते। कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे। धरणातून भोगावती नदीमध्ये होणारा विसर्ग आता पूर्णपणे थांबवलेला आहे। त्यामुळे शेतीवर येत्या काळामध्ये मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे।